तर जेवढ्या साऱ्या बॅग आहेत, किती बॅग आहेत? 1 2 3 4 5 6 7 लॅपटॉप 8. ही सगळ्यात मोठी बॅग 17,500 या 22 किलोचे. गॉड. काही लोक दीदी आणि जीजूंनी दिलेला आहे पप्पा मम्मींना गिफ्ट. सॅमसंग A16 5G. हस हस मारू क्या धक्का. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहे पाषाणला, कारण दीदी जीजूंना येऊन झालेला आहे 1 महिना आणि त्यांची सुट्टी संपलेली आहे. तर फ्लाइंग बॅक टू US. तर चला आता बघूया काय काय तयारी केली त्यांनी US ला जाण्याची. किती बॅगा झाल्या, किती सामान घेतलंय, सगळं मी तुम्हाला दाखवेल. स्टे ट्यून. तर आज रात्री त्यांची फ्लाईट आहे. मुंबईवरून फ्लाईट आहे. मुंबईवरून पॅरिसला लेओव्हर आहे, त्यानंतर डायरेक्ट डलास DFK. आय थिंक सो DFK त्यांनी पाठवलंय ते. मी तिकीट एकदा बघून परत सांगेन. तर माझ्यासोबत आहे माझी बायको. शी इज इटिंग. दाखवू नको. तर आज व्हायलोक बघा, पुण्यात अजिबात ट्रॅफिक नाहीये. नवलच आहे. नवल काय त्यात. आता उद्या आहे 31st. सगळे गेलेले आहेत 31च्या पार्टीसाठी. कुठे कुठे प्लॅन केलाय, काय काय केलंय काय माहित. सगळे पुण्याच्या बाहेर पडलेले आहेत. आम्ही पण जाणार आहे 31st साठी मुंबईला. तर तुम्हाला पुढे व्लॉग दिसेलच 31st ला आम्ही काय काय करणार आहे, काय प्लॅन आहे आमचा. उद्या निघणार आहे आम्ही मुंबईला जायला दुपारी वगैरे. लिओ ट्रक बंद पड़ गया बीच में. नाइस. मेट्रो ऑलमोस्ट रेडी व्हायला आली आता. अजून 2-3 महिने मग चालू होईल असं बोलतायत, पण वाटत तर नाहीये. स्टेशनचं अजून भरपूर काम बाकी आहे. पाषाणमध्ये आल्यावर वाटतच नाही आपण पुण्यात आहे. एवढी झाडी, मस्त सिंगल रोड. तर बाई लोक केलेली आहे गाडी पार्क इथे. आता चाललेलो आहे घरी दीदीला भेटायला. दीदी जा रही है, सो वी आर बोथ आर व्हेरी सॅड. राइट. 1 महिना असाच निघून गेला. छपाक ऐसा चुटकी बजाई और 1 महिना चला गया. चांगलं दिसत काय नाही चांगलं दिसत. घरी आलेलो आहे. माझं वेट आहे 70. आता बॅग सोबत करतो. समोर पण ते दिसणार नाही. काय नाही दिसेल का खाली उतरायला. 19.2 kg. दिदाई का मौसम आहे. तर जेवढ्या साऱ्या बॅग आहेत, किती बॅग आहेत? 1 2 3 4 5 6 7 लॅपटॉप 8. आणि हे सगळे 22 किलोचे आहेत. ही 7 किलोची आहे. जास्तच आहे 23. आणि ही सगळ्यात मोठी बॅग, एक्स्ट्रा बॅग आहे. ही एक्स्ट्रा लगेजचे पे केलेले आहेत. 17,500 या 22 किलोचे. माय गॉड. 17,000 आपण काश्मीर पोहोचलो असतो. फिरायचे नाही लागत. कसे उचलणार एवढ्या सगळ्या बॅगा. ती लपते, तिला यायचं नाही व्हिडिओ मध्ये. पण आम्ही तुला बाय करायला आलो, तुझ्यासाठी ब्लॉग बनतोय. हे आशेवाल्या बॅगचा प्रॉब्लेम होता ना. $150. मस्त वाटते ना. ही नवीन बॅग घेतली आहे अमेरिकन टुरिस्टर. $150. म्हणजे किती झाले? 13,000. एकदम स्मूथ. US ला बॅग स्वस्त भेटतात. आणि ही आहे हार्ड टॉप. ह्याचा खूप वाट लागते. ही फेकली की तुटते इथून. एक्झाम्पल असं लावायला लागतं तुटल्यावर. बॅगा इंडियन कशा आहेत कसं ओळखत नाही का. नाव पण लिहितात. हा. आणि हे पण लावतात कारण सगळ्या बॅगा सेम. तिथे बेल्ट वरच ना भरपूर सगळं असं बांधून ठेवलेलं असतं. आपली बॅग कशी ओळखायची तर या रिबन वरून
नाही तर नाव टाकायचं, कारण सगळ्या सेम बॅग असतात बेल्टवरती. लेबल नाव सगळं NRI गुजराती. चांगलं आहे ना, बॅग हरवण्यापेक्षा तसं टाकलेलं चांगलं आहे. हे आहे TSA लॉक. तर एअरपोर्टवर त्यांना बॅग चेक करायची असेल तर डायरेक्ट इथे चावी टाकून ते ओपन होते बॅग, आणि आपण आपला कोड टाकून उघडू शकतो. काही लोक दीदी आणि जीजूंनी दिलेला आहे पप्पा मम्मींना गिफ्ट. सॅमसंग A16 5G नवीन मॉडेल आलेला आहे हा. तर चला आपण करूया आता अनबॉक्सिंग. पहिले आपण खोलूया हा मम्मीचा फोन. सॅमसंगचा असा बॉक्स आहे. आपण आता हे बॉक्स खोलूया, याच्यात काय काय निघतं बघू. नाईस, एक USB आलेली आहे, C टाईप USB असणार. आता आपण ओपन करूया फोन. सॅमसंग. ओके, नाईस कलर. 1 सेकंड, हे खाताने व्हिडिओ टाडा. चलो स्टार्ट करते हैं. सॅमसंग गॅलेक्सी फोन चालू झालेला आहे. वाढलेला आहे. तर मित्रांनो, फोन सोबत आलेले आहेत 2 कवर्स. ट्रान्सपरंट कवर्स आहेत, नॉर्मल आहे. चला आता आपण हा ओपन करूया, त्याचा कलर चेक करू. टाडा टाडा. दोन्हीपैकी कुठला आवडला मला कमेंट करून सांगा. 2 फोन आहेत, सॅमसंग A16. A few hours later. हस मारू क्या धक्का. टेलगेटिंग करायचे दुष्परिणाम बघून घ्या मित्रांनो. आम्ही आलेलो आहे आता घरी दीदीला बाय करून. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.